वैष्णव गुणीजन महाराज मंडळी यांच्या पावन आणि सन्मान्य उपस्थितीमध्ये आपल्या मुक्काम पोस्ट रामनगर अर्थात तळेकर वस्ती या वस्तीवर गेल्या 16 वर्षापासून दीड तपापासून संपन्न होत असणारा भक्ती उत्सव जो साधू संतांच्या आशीर्वादाने प्रेरणेने वैकुंठवासी हरिभक्तीपरायण सीताराम महाराज तळेकर, वैकुंठवासी यमनाजीरावजी तळेकर, आदरणीय हरिभक्तीपरायण बबनराव शंकरराव धुमाळ तथा कैलासवासी हरिभक्तीपरायण गजानन नथू तळेकर यांच्या शुभाशीर्वादाने संपन्न होत असणारा भक्ती उत्सव याही वर्षी मोठ्या आनंदात मोठ्या उत्साहात आपण या 1.5 दिवसीय भक्ती उत्सवाचं आयोजन केलं आणि या उत्सवाच्या समारोपाची जिम्मेदारी सेवा सर्व तळेकर वस्ती यांच्या प्रेमातून तथा आमचे परमार्थ स्नेही आदरणीय हरिभक्तीपरायण आमचे धोंडे भाऊ ठोंबरे यांच्या विशेष आग्रहातून संपर्कातून ही सेवा माझ्या वाट्याला आलेली आहे। तर ज्ञानोबाऱ्या तुकोबाऱ्या जशी बुद्धी देतील तसं मी अभंगाचे चिंतन अगदी आपल्या नियोजित वेळेमध्ये पूर्णत्वाकडे नेण्याचा प्रयत्न करणार आहे। ही चिंतन सेवा पूर्णत्वाकडे जात असताना परिसरातील वेचक मोजकी मात्र जबाबदार व्यक्ती मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे। त्यांच्याविषयी सद्भाव आमचे कारेगावची सर्व भजनी मंडळी, परिसरातली सर्व भजनी मंडळी यांच्याविषयी सद्भाव आणि या चिंतनात आज मला लाभलेली भजनाची साथ आमचे गाथामूर्ती आदरणीय हरिभक्तीपरायण राजारामजी महाराज काटे तथा त्यांचे सहकारी या सगळ्यांविषयी सद्भाव व्यक्त करतो आणि अभंगाच्या दृष्टीने चिंतनाचा प्रवास चालू करतो। आपण कालपासून या उत्सवाचं आयोजन केलंय आणि त्या उत्सवाचा आज काय आहे, समारोप आहे। म्हणजे आपला भक्ती उत्सव हा 1.5 दिवसीय भक्ती उत्सव आहे। आणि मग वारकरी संप्रदायात प्रत्येक उत्सवाची सांगता ही काल्याच्या कीर्तनाने असते। उत्सव 18 महिन्याचा असो, वर्षाचा असो, नाही तर 1.5 दिवसाचा असो, पण सांगता मात्र काल्याच्या कीर्तनाने असते। मला वाटतं हे काही या व्यासपीठावर सांगण्याची आवश्यकता नाही, आपण सर्व हे जाणून आहात। आणि मग आजच्या दिवशी काय करायचं असतं तर वारकरी संप्रदायात दंड घालून दिला। खरं तर देवाचं चरित्र कोणी गावं, कधी गावं, कसं गावं, म्हणजे कसंही गावं, कोणी गावं, कधी कसे काय कोणी गावं, सगळ्यांनी गावं, कसं गावं, जसं जमेल तसं गावं, कधी गावं, कधीही गावं। देवाचे कधी गाता येतं, कसं प्रमाण देतो सगळ्याला, कधी सदा सेव्या रम्या भागवती कथा। म्हणजे भागवती म्हणजे भगवंत भगानं युक्त असणाऱ्या भगवंताची जी कथा आहे ती बी कशी भागवती आहे। म्हणजे म्हणजे भगवंत, भग म्हणजे संपत्ती आणि संपत्तीने जो युक्त आहे त्याला म्हणतात भगवंत। आणि भागवती काय, ती त्याचं स्त्रीलिंगी रूप आहे। भक्ती कशी भगवंत आहे, आपलं भगवंताची लीला, भगवंताचं चरित्र अर्थात भगवंताची कथा ही कशी भगवती आहे। म्हणून आपल्याकडे म्हणतात ऐका, यश, श्री, औदार्य, ज्ञान, वैराग्य आणि ऐश्वर्य हे 6 भग आहेत, म्हणजे संपत्ती आहे। आणि या 6 संपत्तीने तो युक्त आहे म्हणून तो भगवंत। म्हणून त्याला काय म्हणतात, भगवंत म्हणतात। जशी या 6 संपत्तीने युक्त आहे म्हणून त्याला भगवंत म्हणतात, तशी कथा सुद्धा 6 गुणांनी युक्त आहे म्हणून ती भगवती आहे। तर भगवतीचे 6 गुण कोणते आहेत, गोपी गीतामध्ये एका श्लोकात ते सांगितलेले। तव कथा अमृतम, तप्त जीवाना तव कथा अमृतम, कवी बी ईडितम, कवीने गायलेली आहे। कशी आहे, तप्त झालेल्या जीवाला अमृतासारखे आहे, हा तिचा पहिला गुण। दुसरा कवी बी ईडितम, म्हणजे मोठ्या मोठ्या कवींनी म्हणजे विद्वानांनी गायलेली आहे। कवी बी ईडितम, कल्मशापह म्हणजे जीवनातलं पाप घालवणारी आहे। श्रवण मंगलम, ऐकल्याबरोबर जीवाचं मंगल करणारी आहे। श्रीमत, सर्व साधनातली श्रेष्ठ आहे। तो का म्हणे मुकुट म्हणे हरिभक्ती श्रेष्ठ आहे। आणि आततम म्हणजे त्रैलोक्याती व्याप्त आहे। या 6 गुणांनी युक्त आहे म्हणून कथा भगवती आहे। सदा गावं, कधी गावं, जेव्हा जमल, जिथं जमल तिथं गावं म्हणले। सदा सेव्या रम्या भागवती कथा, कुठेही गाता येते, कोणालाही गाता येते, सगळ्यांना गाण्यासारखी हीच आहे। कोणी कोणी म्हणजे विषय पामराने गावी, जिज्ञासूने गावी, मुक्तानी गावी। श्रीमद भागवताच्या 10म स्कंदाच्या प्रस्तावनेतच श्लोक आला एक, काय,
निवृत्त तर्षेही उपगीयमानात भव औषधात श्रोत्र मनोभिरामात काय थांबा आठवतो. निवृत्त तर्षेही उपगीयमानात भव औषधात श्रोत्र मनोभिरामात का उत्तम श्लोक गुणानुवादात पुमान विरजित विना पशुघ्नात. शुकाचार्य म्हणतात परीक्षिते काय गोड प्रश्न विचारला रे तू. परीक्षितीचा प्रश्न आहे तुमच्या मुखातून मी सोमवंश आणि सूर्यवंश ऐकलाय, आता मला कृष्ण चरित्र ऐकायचंय. काय गोड प्रश्न विचारलास म्हणले. तू जे चरित्राच्या बद्दल प्रश्न विचारला ना ते चरित्र कसं आहे. निवृत्त तर्षे उपगीयमानात म्हणजे जीवन मुक्तानी सुद्धा गाण्यासारखं काय आहे हेच आहे. भव औषधात म्हणजे भवरोगाचं औषध आहे, म्हणजे जिज्ञासूला गीयमान हेच आहे. श्रोत्र मनोभिरामात कानाला मनाला गोड लागणार आहे, म्हणजे विषयी लोकांनी सुद्धा गाण्यासारखं आहे. म्हणजे कुठेही गा, कोणीही गा, कधीही गा आणि कसंही गा. कसे गा म्हणजे काय, एक वर्णन असं आहे. अशा काही लीला आहेत आपल्याकडे राजरामबा. त्या लीलाला ग्रंथात आधार नाही, त्या लीलेला कोण्या पुराणात आधार नाही. बाळकृष्णाच्या लीला तर लय सांगितल्या जातात अशा ज्याला कुठंच काय नाही आधार नाही. पण त्याला उत्तर मधुसूदन सरस्वतीने दिले. ते काय म्हणतात, तुका म्हणे जे जे बोला ते ते साजेया विठ्ठला. ज्या अर्थी तुम्हाला तशी कल्पना सुचली की देवानं गोपाळ गवळणीला मिशा काढल्या, कुठं वर्णन आहे मिशांचं. मिशा काढल्या ही वर्णन कुठं प्रमाणभूत सापडत नाहीत. पण ज्या अर्थी तुम्हाला सुचलं ना, परमात्मा हरी अनंत आहे, हरीचा कथा अनंत आहे. ज्या अर्थी तुम्हाला सुचलंय त्या अर्थी देवानं कोण्या तरी कल्पना केलेलीच आहे. हे कारण सांगितलं. आणि दुसरं कारण सांगितलं, प्रेम जर निर्माण होत असेल, त्याच्याविषयी भाव निर्माण होत असेल, तो का म्हणे येते भावाचे कारण हो. भाव निर्माण होत असेल त्याच्याबद्दल काही कल्पना करा म्हणे चालतात. आता पहा, ह्या माता माऊल्या लेकराला पाळण्यामध्ये घालतात आणि लेकर कधी लाडाने लेकराला मांडवी करतात. माझं डबड ग, माझं खोबड ग, माझं मोबड ग म्हणता का नाही तुम्ही लेकराला, म्हणता का नाही. हे मोबड म्हणजे काय, बबड म्हणजे काय, खबड म्हणजे काय, काही नाही. या शब्दाला काहीच अर्थ नाहीये. मला तर नाही सापडला, तुम्हाला लागतो का. मोबड काय, बबड काय, खबड काय, पण नाही. ते म्हणल्यावर तिला त्या पोराविषयी प्रेम वाढतं. जशी आहे लेकराविषयी प्रेम वाढलं की काही नको, आछुडे बछुडे छकुडे आहे ना, माझे आछुडे बछुडे छकुडे. हे आछुडे म्हणजे काय, बछुडे म्हणजे काय, छकुडे म्हणजे काय. आपण बछुडे म्हणजे बच्चू लहान बाळ, हे तुम्ही लावलंय पण तसा लागतो का अर्थ. केवळ आपल्या अंतःकरणातलं प्रेम वाढण्याकरता आपण या शब्दाच्या काय केलेल्या आहेत, योजना केलेल्या आहेत. तसं देवाविषयी प्रेम वाढत असेल तर कोणत्याही लीलन कल्पना करता येतात. हो, म्हणून काय, कोणी गा, कधी गा, कधी गा, सदैव गा, कधी गा. पण सदैव गा, कायम गा, कोणी गा, कसंही गा. असं जरी असलं, आजच्या कीर्तनकाराला मात्र बंधन आहे, आज तेच गा. हो, हेची अनुवाद
गायचं गायचं पुन्हा पुन्हा गायचं वारंवार गायचं. काय गायचं? भगवान कृष्णाचं चरित्र गायचं. मला त्या चरित्राच्या संबंधानं 3 शब्दाची योजना तुकोबारायांनी केली. गायन ते लीला, गायन ते चरित्र आणि गायन ते पवाडे. गायन ते लीला चरित्र पवाडे राखिले सवंगडे सहित गाये. खर तर लीला काय आहे? देवानं केलेली क्रियाच आहे. चरित्र काय आहे? देवानं केलेली क्रियाच आहे. आणि पवाडे काय आहेत? देवानं केलेल्या क्रियाच आहेत. देवानं कृष्ण अवतारामध्ये ज्या ज्या क्रिया केल्या त्याला 3 शब्द का बरं योजले तुकोबारायांनी? कारण लीला काय, चरित्र काय, पवाडे काय. ऐका बरं, त्याने फरक आहे. ज्या अर्थी तुकाराम महाराज 3 शब्द वापरतात त्या अर्थी त्याच्यात काय असला पाहिजे? फरक निश्चित असला पाहिजे. आता मी सांगतो तोच फरक आहे असं नाही, पण मला भावलं ते सांगतो. ज्या क्रियेतून आनंद मिळतो त्या लीला आहे, ज्या क्रियेतून प्रेरणा मिळते ते चरित्र आहे, आणि ज्या क्रियेतून देवाचा पुरुषार्थ सिद्ध होतो ते पवाडे आहेत. मामा मारू गेलासी, तुझे पवाडे करणी पाती वाढ पुढे. 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 विष्णुदास नाम म्हणे, विष्णुदास नाम म्हणे, विष्णुदास नाम म्हणे, विष्णुदास नाम म्हणे. यो 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 यो. आजगर मारला, वडवान गिळला, गोवर्धन उचलला, मामाला मारायला गेला, हत्ती ते कुलोया पिढो हत्ती आपटला, चानूर मुष्टिक यांच्या संग मल्ल युद्ध खेळला. हे जे ह्या क्रिया देवाच्या आहेत ना, हे देवाचे पवाडे आहेत. हे काय आहेत? पवाडे आहेत. देवाच्या काही लीला आहेत. उदाहरण जर सांगायचं ठरलं तर लय गोड एक लीला आहे. काय लीला आहे? पुढे सांगू, आता सांगू, हाच प्रश्न आहे मला. बरं बघू, कीर्तनाच्या नंतर सांगू. आपलं लीला आणि चरित्र आहे, ज्याच्यातून प्रेरणा मिळते असं चरित्र. तुकोबाराने लय गोड प्रेरणादायी चरित्र सांगितलं. काय सांगितलं? सण होता कोणता तरी, आणि सण होता आता नंद गोकुळाचे राजे, आणि जेवणाचा काय असतो? राजेशाही थाट असतो. मग नंद बाबा जेवायला बसले, मस्त चांदीचा पाट, सोन्याचा चौरंग, सोन्या चांदीचे ताट वाट्या, त्याच्यामध्ये पुरणपोळ्या 5, हो, गोड भाताची मोद, तिखट भाताची मोद, पांढऱ्या भाताची मोद, पांढऱ्या भातावर मुगाचं वरण, वरी मिरवी मुगाचे वरण, त्याच्यावर कामधेनूचे घृत, वर त्या वरी मिरवी मुगाचे वरण, कथिका वाढली संपूर्ण, नाना पूर्विके विस्तीर्ण, पुढे रुक्मिणी वाढी तसे असं यशोदे. मग कामधेनूचे घृत, पयोदधी स्वतः स्वये वाढीत, असं मस्त जेवण महाराज. मग चटण्या होत्या, त्याच्यात खोबऱ्याची चटणी, तिळाची चटणी, शेंगदाण्याची चटणी, कैरीची चटणी, लसणाची ठेवू
काय हरकत नाही. लसणाची चटणी, कोशिंबिऱ्या होत्या, केळाची कोशिंबीर, सफरचंदाची कोशिंबीर, कांद्याची असू द्या, उन्हात नाही असू द्या, वर कांद्याची कोशिंबीर. अशा कोशिंबिरी चटण्या असून भलं मोठं ताट आणि बाबाला वाढलं जेवायला. आता अनुभव तुम्हाला बी येत असेल, तुम्हाला बी अनुभव येत असेल. आणि मग घरातल्या मोठ्या माणसाला सणासुदीला जेवायला वाढलं, हे बारकी पोरं म्हणतात आई मला बी वाढ. लहान लेकराला पंक्तीला बसायचा नाद असतो, मलाही वाढ. मग आई काय करते, पोराला एवढं सरणार आहे का म्हणून एवढा भात घेते, त्याच्यात वरण टाकते आणि घे. तसं यशोदेनं दही भात कालवला आणि कृष्णासमोर ठेवला. काय म्हणली? नाही नाही म्हणले माया. मग बाबा एवढंच ताट पाहिजे मला. अरे कृष्णा तेवढा खाशील का तू? तेवढंच पाहिजे. नंद बाबा म्हणले यशोदे कशाला बरं तू त्याला रडवते सणासुदीचं, वाढ बरं, उरलं तर तू खा, कुठं बिघडलं? यशोदेनं ताट वाढलं आणि कोणा पुढे ठेवलं? कृष्णा पुढे. बरं लेकरं खायला बसला, गप खात बी नाही, असा भाजा उचलते माकड. त्यांना भाज्यात सगळं विश्व दिसत. कोणाला? त्या लेकरांना. कसं तरी देवाने एक दोन तुकडे खाल्ले, पुन्हा असा बसला. यशोदा लावला दिवा, लय वाढ खा आता. यशोदा खवळली. कोणावर? कृष्णावर. म्हणे आई मजा ये ना म्हणे असे एक खाण्याची, मग त्याचा काला करून दे. अरे कृष्णा आमटीन कडीन कुणी एका खाल्ली का रे? काला करून दे. लागला रडायला. भोजनाचे काळे कानो मांडी येली आली, काला करी वन माडी आणि एक वटा. आता इथपर्यंत थांबवा आधी. आई काला करून दे. नंद बाबा म्हणली, यशोदा म्हणली अरे काला कुठं करतात का रे कृष्णा? पुरणपोळी कडीन आमटीन गुळवणी एका. नंद बाबा म्हणले जाऊ दे, गाईला ठेव, पण लेकरू म्हणते ना दे करून. दिला काला करून. काला करी वन माडी आणि एक वटा. पुन्हा 2 मिनिटं थांबला आणि पुन्हा म्हणतो देईनी वडोनी आयुष्य म्हणत असे जननी. बरोबर, देईनी वडोनी माते म्हणतो जननी. हा माते म्हणतो जननी. आई हे वेगळं करून दे. यशोदा म्हणले कृष्णा वेगळं कुठं करता येत असतं काय रे? हा काय आपलं? नाही नाही वेगळं करून दे. नंद बाबा म्हणले यशोदे दुसरं ताट दे बरं त्याला. नाही नाही म्हणले बाबा तुम्ही आमच्यात बोलूच नका, मला दुसरं ताट नाही पाहिजे, मला याच वेगळं करून पाहिजे. आता हातबल झाली यशोदा आणि खाली बसली. कृष्णानं काय केलं? यशोदेचा पदर घेतला आणि त्या ताटावर टाकलं. तिसरं चरण बघा, ताट पालवे झाकिले. असं झाकीत असेल का? झाकिले. आणि मग त्या यशोदेचा पदर घेतला, त्या ताटावर झाकला आणि कोणता मंत्र म्हटला ते त्यालाच माहित. देवा शपथ आपल्याला माहित नाही, आपल्याला माहित नाही. आणि सगळी अन्न वेगळी झाली. यशोदा डोक्याला हात लावून बसलेली. आणि मग 2 मिनिटानं कृष्ण मोठ्या झालं, वेगळं झालं, नाचायला लागलं. यशोदा वेगळं झालं. यशोदा ताटाकडे पाहते तर सगळी अन्न वेगळी वेगळी. कृष्णा हे कसं काय झालं? अहो महाराज कृष्ण काय म्हटलं? आई येऊन शक्यच नव्हतं म्हणलं. मग झालं कसं? तुझा पदर झाकला ना त्याच्यामुळे झालं म्हणले. ही ताकद माझी नाही मैया, तुझं जे पदर झाकला त्याची, म्हणजे केलं त्याने, पण मोठे पण दिलं मायला. किती मोठी प्रेरणा आहे. कष्ट करावे आपण आणि प्रेरणा आपलं मोठे पण कोणाला दिलं पाहिजे? माय बापाला दिलं पाहिजे. ही प्रेरणा मिळते. हे चरित्र आहे, चरित्र आहे. देवाच्या अनेक चरित्रातून आपलं क्रियेतून कुठे लीला असेल, कुठे चरित्र असेल, कुठे पवाडे असतील, काही उभय पण आहेत. पवाडे आणि चरित्र, चरित्र आणि लीला असे आहे. त्यामध्ये भगवंताची माखन चोर लीला ही प्रेरणाही आहे आणि लीलाही आहे. ही काय आहे? प्रेरणाही आहे म्हणजे चरित्रही आहे आणि ती काय आहे? लीलाही आहे. त्याला दोन्ही अंगाने पाहता येतं. लीला म्हणून याच्यातला आनंदही लुटता येतो आणि याचा जर अभ्यास केला तर ही प्रेरणा सुद्धा ठरते. तशातलाच आजचा अभंग आहे. लोकर अभंगाकडे वळतो. काय झालं? भगवंतानं छोट्या छोट्या गोपाळाची संघटना केली.
विचारलं तुझं नाव काय रे? म्हणे वरद्या. तुझं? वडज्या. तुझं? वाकुड्या. तुझं काय? श्रीदामा. तुझं? श्रीवल्लभ. अशी नावं विचारून घेतली. आम्हाला काय रे गोपाळानं, गोकुळात तेवढं दैदूत तुपलोनी असताना तुमची तब्येत एवढी का खराब झाली? पार उमेश महाराजासारखे वाढून गेले तुम्ही. तर काय करावं तेव्हा? दूध जातं डेअरीला आणि चिट्टी भाकर नेरीला. तब्येत कशी वाढायची? म्हणजे आई देतच नाही. अरे देत कशी नाही? मागायचं. कारण गाय कोण चालतं? तुम्ही. गायची धार कोण काढतं? तुम्ही. गायचं शेण कोण काढतं? तुम्ही. गायला चारा कोण घालता? तुम्ही. मग गायच्या दया दुधावर पहिला हक्क कोणाचा? तुमचा. मागायचं. काय सांगायचं देवा तुम्हाला? हे आपली चोट ना आपलीच जात नाही. मागितलं तरी देत नाही. मागितलं तरी देत नाही का? तिला वाटतं डेअरीचा हप्ता मोठा झाला पाहिजे. हो, तरी म्हणे शासनाने 1,500 रुपये चालू केले. कोणाला? लाडक्या बहिणीला देतच नाही. हो, बहुत पिढी येलो माया. आता ती माया वेगळी. कामी पिढीलो माया बहुमारी नाही दया. हा? कामी पिढीलो माया कामी पिढीलो माया बहुमारी नाही दया. बहुमारी नाही दया. हो, तिला दया येत नाही म्हणजे मारते म्हणजे काय का वरती आम्हाला. मग एक करा रे म्हणजे चोरून खायचं. कोण म्हटलं? कृष्ण. आणि तुम्हाला सांगतो पूर्व, घरातलं दही दूध तूप लोणी चोरून खायचं, दिलं नाही तर ते पाप माझ्याकडे. माझे मस्तकी ठेवावा हा दोष, तुम्हाकडे लेश नाही. पण काय चोरायचं? दही दूध तूप लोणी. तुम्ही चोरता बर्गर पिझ्झा तंबाखू आईची मिश्री. आणि मग गोपाळ म्हणले कृष्णा आम्हाला चोऱ्या येत नाहीत. भगवान म्हणले मी शिकवतो ना तुम्हाला. आणि भगवंतानं क्लास चालू केला आणि गोपाळांना चोऱ्या शिकवल्या. चोरीला जाताना हळूहळू चाला. चोरीला जाताना हळूहळू चालायचं असतं. चोरीला जाताना कोणी कोणाशी न बोला, हळूहळू चाला. कोणी कोणाशी कोणी कोणाशी न बोला, कोणी कोणाशी हळूहळू चाला. कोणी कोणाशी न बोला, कोणी कोणाशी न बोला, कोणी कोणाशी हळूहळू कोणी कोणाशी बोलायचं. अजून घर पाहून एकांताचे. असं गावठाणाचं घर बघायचं ना, असं तुट्ट कुस्तीच बघायचं. चालू धुमाळाचा वाडा. आणि कोण्या घरी जायचं? नवविधा नवनीताचे. ज्या घरात माल आहे त्याच्यातच जायचं. नाहीतर जाताना प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत. हा, नवविधा नवनीताचे. आणि म्हणजे कृष्णा हे झालं आता थिअरी. पण प्रॅक्टिकल म्हणे आजच संध्याकाळी सगळ्यांनी अंधार पडला की मारुतीच्या मंदिरात जमा व्हायचं. सगळे जमा झाले. कृष्णानं सांगितलं याला तरी यारी लागी, अवघे माझ्या मागे मागे, आजी देतो पोट भरी, पुरे म्हणाल तो वरी. फक्त माझ्या माग या. कोणाला मुख्यमंत्री करतो, कोणाला उपमुख्यमंत्री करतो, फक्त माझ्या माग या. कृष्णानं गोपाळानं विचारलं देवा कुठे यायचं? गुवाहाटीला यायचं. कोणाला विचारलं? देवाला. देवाला विचारलं. असं तात्पर्य. आणि मग असे कृष्ण पुढं गोपाळ माग. आणि कार्यकर्त्यामध्ये या गोपाळाची कुजबूज चालू झाली. चोरी करायची कशाची? लागायची. असं सगळ्यात पहिलं घर कोणाचं? म्हणजे आपला पुढारी कृष्ण बोलले त्याच पहिलं, मग आपले.
असं का म्हणलं. आणि पुढे गेले तर कृष्णाच्या घराची गल्ली गेली सुटून आणि दुसऱ्याच गल्लीत घुसायला लागली. होय, हे तर ह्याच्या घरी नेत नाही. तिसरं म्हणलं, तुला माहिती का पुढारी महाराज लोक कधीच घरचं खाऊ घालीत नाही. कोण कोण पुढारी दुसरे महाराज लोक सगळ्या गावाचं गोळा करून पंगत घालते, तुम्ही आपली पंगत आहे. पुढारी आणि महाराज लोक कधीच घरचं खाऊ घालत नाही. चला म्हणले आता काय गेले का घरात. भला मोठा वाडा आणि त्या वाड्याला लावलेला मोठा दरवाजा, त्याला आरगळा. गोपाळ म्हणजे कृष्णा आता आत कसं जायचं, आणि झाका डोळे, मला मंत्र येतो म्हणे. सगळे डोळे झाकले आणि सगळे गोपाळाला म्हणलं उघडा डोळे. डोळे उघडले, सगळे गोपाळ आत. आणि म्हणले खडे आणले का, सांगितलेले आणले. सपाप असव्य अपसव्य मारावे खडे, आणि मारले. इकडून इकडे खडा मारला, अंधारात आवाज आला, टनकन आवाज आला, टनकन. बोट चाट दाबायचं नाही, नुसतं मोकळं. हा हे ते कडक पाहिजे थोडासा. टनकन आवाज आला. म्हणजे हे गाडग आणि कृष्णाने खडा वर टाकला. आवाज आला भातकन. हा आता हे गाडग भरलेलं आहे. म्हणले कृष्णा खायचं का ते. मग म्हणले खायचं, पण हात नाही पुरायचा रे. म्हणले म्हणे आपण एक युक्ती करू ना. काय युक्ती करू. शिंके लाविले दुरी होतो तिघाचे निवरी, होतो तिघाचे निवरी, होतो तिघाचे निवरी. शिंके लाविले दुरी होतो तिघाचे निवरी, होतो तिघाचे निवरी, होतो तिघाचे निवरी, होतो वर होतो. तुम्ही 3 मजले धरा आणि मग मी वर जातो. कारण शिंके लांबविले दोरी, लाविले दोरी. शिंक फार उंच लावले गोपिकांनी. उंच म्हणजे महाराज जे आविट भक्तीचं सुख आहे ते फार उंचावर आहे. ते खाली भेटत नाही. त्याला काय करावं लागतं, उंचावर चढावं लागतं. आविट लोणी कुठेही मिळतं का. आपलं प्रेम सुख कुठेही मिळत नाही. फार उंचीवर जावं लागतं. किती उंचीवर, एक दोहा सांगतो लक्षात येईल तुमच्या. म्हणजे प्रेम पंथ कठीण आहे. प्रेमाचा मार्ग कठीण आहे म्हटले. लंबा पेड खजूर कसा आहे म्हणले, ते खजुराच्या झाडासारखा आहे. खजुराचं झाड पाहिलं तुम्ही, 4 फुटाचं असतं का 5 फुटाचं, किती असतं. नारळाचं पाहिले ना, नारळासारखंच खजुराचं असतं. फक्त नारळाचं जरा जाड असतं, खजुराचं थोडं बारीक असतं. मग नारळाच्या झाडापेक्षा खजुराच्या झाडावर चढणं काय असतं, अवघड असतं. प्रेम पंथ कठीण आहे म्हणे. लंबा पेड खजूर, उंच खजुराच्या झाडासारखे. पण ऐका म्हणजे उत्तरार्ध लय पुढे. चढे तो चाके प्रेम रस, गिरे तो चकनाचूर. ज्याला वर चढता आलं त्याला ते लोणी खाता आलं. ज्याचा मधातच पाय घसरला की गेलं. जाऊ द्या. म्हणजे प्रेम सुख अति उंचावर आहे. किती उंचावर आहे की ज्या प्रेम सुखापर्यंत देवाची बायको असून सुद्धा तिचा हात पुरला नाही. लक्ष्मी माझी एवढी जवळी, रमा माझी पट्टाची राणी, ती तो सेवेसी लाविली चरणी. देवाच्या बापाचा सुद्धा हात तिथपर्यंत काय झाला नाही, पोहोचला नाही.
म्हणून शिंके लांबविले दोरी, म्हणजे प्रेम सुख फार उंचीवर आहे. हा व्यवहारातलं जे सुख आहे ना ते हलकट सुख आहे. बऱ्याच वेळेला आम्ही प्रेम या शब्दाची गफलत करतो. व्यवहारामध्ये कधी कधी असतो मोह आणि लोक त्याला म्हणतात प्रेम, आज ते वासना पण त्याला म्हणतात प्रेम. जेव्हा एक बाई आपल्या पोराला म्हणते माझ्या लेकरावर माझं फार प्रेम आहे, ते प्रेम नसतं, तो मोह असतो. तो काय मोह आहे. तेच लेकरू थोडं लहानाचं मोठं होऊ द्या आणि त्यालाच म्हातारीला शिव्या देऊ द्या, हिच्या मनासारखं ना ऐकू द्या. मग एका बाईला विचार, बाई तुम्हाला पोरं किती? म्हणे 3 आहेत पण तसे 2च आहेत. वाक्य लक्षात आलं? पोरं किती आहेत? 3 आहेत पण तसे 2च. अरे का एक मेलं म्हणे. कधी हो? लग्न झालं त्याच्यावर 8 दिवसांनीच मेलं म्हणे. लक्षात आलं? ते तुमच्याकडे दोडक्याचा वेल लावते का? दोडका, त्या दोडक्याच्या वेलाचं एक वैशिष्ट्य असते. तो दोडक्याचा वेल म्हशीपासून जपावा लागतो. दोडका म्हशीनं हुंगला की तो कडू होतो. तसा दोडका गोड असतो पण म्हशीनं हुंगला काय होतो? कडू होतो दोडका. तसा दोडका गोड असतो पण म्हशीनं हुंगला काय होतो? कडू. जरा मोकळं करतो. लग्नाच्या आधी दोडका गोडच असतो, एकदा का म्हशीनं हुंगला आता लक्षात आलंय. असं तात्पर्य काय? तात्पर्य एवढं आहे, मनासारिखे न होता बाळकाशी मारी माता. हो का बरं असं झालं? कारण आपण तिथं मोहालाच प्रेम म्हणून बसलो. मला पक्क भान आहे सध्या मी कोण्या युगात आहे. आई माझी मायेचा सागर त्या युगात आहे. मला भान आहे की एक असेल आईचं प्रेम, आजच नाही. आईचं प्रेम श्रेष्ठच आहे पण जगतात, संसारात, परमार्थाच्या श्रेष्ठ क्षेत्रात गेलं की ते मग जसं स्वदेश पूज्य ते राजा. आता पेठची ग्रामपंचायत वेगळी का? रामनगरची एकच, काय हरकत नाही. पेठची एक ग्रामपंचायत आहे. मग पेठचे काय आहेत? सरपंच आहेत. पेठ ग्रामपंचायतचे काय आहेत? सरपंच. आता या गावात ते प्रमुख आहेत. कळंबमध्ये गेल्या या क्षेत्राचे सरपंच आहेत का? कळंबचे सरपंच आहेत. मंचरचे आहेत का? नाही, इतरचे. तसं संसाराच्या क्षेत्रात सर्वात मोठं प्रेम आईचंच, त्याला जोड नाही. पण परमार्थाच्या क्षेत्रात ते सुद्धा काय माग सरत. ऐका, तिथं मोहाला आम्ही प्रेम म्हणून बसतो. आणि कधी कधी जेव्हा एक तरुण पोरगा एका तरुणीला, तरुण पोरगी एखाद्या तरुण पोराला म्हणते माझं तुझ्यावर प्रेम आहे, ती प्रेम नसतं, ती वासना आहे. शरीराच्या, पैशाच्या हो आणि सुखाच्या आकर्षणानं झालेली वासना आहे. हो काय झालं? एक माणूस नारायणगावला जात होता. नारायणगाव माहित असेल ना तुम्हाला, असं जवळ येते. नारायणगाव माहित नाही? हो, पंढरी. कोणाची? तमाशा पंढरी. रोज जायचा तिथे तमाशा बघाय. कोण? एक माणूस, एक तमासगीर, त्याला आवडला. तिला भेटायचं. काय तुझे केस आहे, काय तुझे दात आहे. तो हसू लागली की वाटतं मोत्याची उधळण चालू झाली. तुझे केस सोने जैसा, काय चांदी जैसा रंग आहे तेरा, सोने जैसे. काय केस आहे, काय दात आहे, काय केस आहे, काय दात आहे. रोजच येते ती कंटाळी. कोण? बाई. हे रोजच दातन केसन दातन केस म्हणतो माय. ती एका दिवशी म्हणे का माझे दात तुम्हाला लय आवडले का? हो. आणि देऊ का तुम्हाला? मग तिला तोंडातली दाताची बचाडी काढली आणि घेऊन द्या म्हणली. केस आवडले ना, ती केसाची वीर काढली कारण ती टकली बोचरी होती. म्हणजे आतापर्यंत तिच्यावर जीव होता, आता प्रेम राहिलं का? नाही. का नाही राहिलं? कारण त्या केसाकडे, दाताकडे पाहून प्रेम होतं. ते संपलं की गेलं. जे येत आणि ते जात ते प्रेम नसतं, ती वासना असते. प्रेम असे एकदा आलं ना, काही केल्या जातच नाही, काही केल्या जात नाही. प्रेम हाकालून दिलं तरी जात नाही. प्रेमे यावे तया गावा, चोजवी तया वैष्णवा. ते गोड उदाहरण याला. आणि जातील 5 मिनिटं सांगू का कसं करू?
5 मिनिटं जातील बरं. सांगू खरं सांगू का मी सांगणारच होतो. जर माणूस किती विचारलं पठारावरची लोक धाकानं राहावा म्हणून विचार सगळ्याला माहिती. जनाबाई दळायला बसल्या आणि चालू झालं दळणं आणि दळताना येई वो कानाई दळीन मी ओव्या गाव कौतुके तू ये रे वा विठ्ठला. अशीच स्वरा आणि अशीच जोरात जनाबाई म्हटली आणि देवा आली असं सगळ्यांना माहिती. मस्त दळायला दळता दळता आपल्या गळ्यातला नवरत्नाचा हार आणायला येऊ लागला. वैजयंती माळगळा शोभे श्रीमंत कालिक रत्न विकलं महाराज बाजारपेठेत. म्हणजे गोवळकोंडा गोवळकोंडा हे तेलंगणामध्ये गाव आहे. तिथे हिऱ्याची खाण होती. त्याच्यातून जे महत्वाचे 3 हिरे निघाले त्यात एक कोहिनूर आहे, अजून एक हिंदी नाव आहे आणि तिसरा एक हिरा आहे. त्याचा काल लिलाव झाला. कितीला गेला तो हिरा? 300 कोटी रुपयाला गेला. कितीला? 300 कोटीला एक हिरा. आणि मग पाहता पृथ्वीचे मोल थोडे ऐसे अनर्घ्य रत्न सोखडे असा. आणि वैजयंती माळगळा शोभे श्रीमंत. ही वैजयंती म्हणजे काय? मोजा मी सांगतो. ज्याच्यात 5 मणी आहेत तिला वैजयंती म्हणतात. कोणते कोणते 5 मणी? सापाच्या डोक्यावरचा मणी 1, 72 खोडीपरी देव मणी कंठी, वड्याच्या कंठातला मणी 1 की झाले 2. मोक्ती काऊन गजे गजे हातीच्या गंडस्थळातला मणी 3, डुकराच्या डोक्यात एक मणी असतो 4 आणि रेड्याच्या डोक्यात एक मणी असतो 5. पण सगळ्यात रेड्याच्या ना घरी गेल्यावर रेडी फोडतात डोके एखाद्या रेड्याच्या डोक्यात मणी, एखाद्या घोड्याच्या कंठामध्ये मणी. आणि असे मणी जे एका माळात घातले त्याची जी बनते तिला म्हणतात वैजयंती. पाता पृथ्वीचे मोल थोडे ऐसे अनर्घ रत्न चोखडे असा ती वैजयंती माळ. ती दळता दळता हाताला लागू लागली, काढून ठेवली आणि दळायला लागली. आणि तेवढ्यामध्ये हरी चौघडा सुरू झाला. काकड आरती समयाचा. आधी काकडीच्या आधी काय वाजतो? चौघडा वाजतो. चौघड्याचा आवाज परमात्म्याच्या कानावर आला. तिथं महाद्वारामध्ये चौघडा वाजत होता
आणि लक्षात आलं आता बुडवी येतील, काकड्याची वेळ झाली. गडबडीमध्ये वैजयंती माळ तिथंच ठेवली आणि जनाची गोधडी घेऊन गेला. आणि मग जनाबाई बी पाठीमागून काकड्याला गेली. वाळवंटापासून महाद्वारापर्यंत कोणाची दाटी? सुरवरांची दाटी. संत साधू मुनी अवघे झाले ती गोळा. उठा पांडुरंगा, हरिजना सांभाळी. हरिजन वैष्णव सुद्धा आठवणा कुठे त्याच्यात हाय प्रमाण लक्षात येणार की वैष्णव सुद्धा काकड्याला असतात. वैष्णवांचा मेळा करून वैष्णवांचा मेळा गरुडा पारी दाटला. सगळे आले आणि देव पाय लागले. नामदेवराय पाठीमाग, जनाबाई. आणि बघता बघता देव म्हणले आहे जने आज देवाच्या अंगावर शाल नाही गोधडी. आणि जनाबाई माय गोधड माझच आहे ना म्हणली. आणलंबाई म्हणली मोड द्या. कोण म्हणली? जनाबाई म्हणली. कोणाला? देवाला. आणि जेव्हा बडव्याने दार उघडलं ते पाहिलं, अरे देवाची काश्मीरी शाल कुठे गेली? पाहिलं गोधडी. अरे गोधडी कोणाची आहे? आता नामदेवराय जनाबाई आपली सरळ, बाबा माझी आहे. रात्री घेऊन आला वाटतं. गोधडी काढली, अंगावर फेकली. मग जरी देवाच्या गळ्यातला हार कुठे आहे? मला काय माहित? जार ती गोधडी तुझी आहे, हार कुठे आहे सांग. जनाबाई आळा आणि बर झडती घ्यायला गेले तर जनाबाईच्या झोपेत हार सापडला. आणि जनाबाईच्या वर त्या चोरीचा आळाला. ओव्या गावोनी स्वरात दासी जनीच्या घरात दळण दळीले सख्या श्री हरी. आळ चोरीचा माझ्यावरी. कोणावर आला चोरीचा? आज जनाबाईला सुळावर द्यायचं ठरलं. जनाबाईला धरलं, निघाली. जने सांग मला शेवटची इच्छा काय तुझी? ते म्हणले मला शेवटची इच्छा. आता सगळं वाटलं पांडुरंगाचं दर्शन म्हणजे नाही, म्हणजे फक्त त्याच्या अन्नात जाऊन उभं राहायचंय. म्हणजे कोणाच्या? गेली आणि अन्नात उभी राहिली जाऊन. कोणाच्या? देवाच्या. आणि देवाला म्हणलं ओ विश्वम विष्णुर्वषट्कारो. मग काय म्हणली? ऐकायचं काय म्हणली? चालीत ऐकायचं का सरळ ऐकायचं? भलते चालीची दिसतात तुम्ही. टाका टाका. अरे अरे विठा, 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 अरे अरे विठा. मुळ मायेच्या कारत्या, मुळ मायेच्या कारत्या, मुळ मायेच्या कारत्या, मुळ मायेच्या कारत्या. तुझे राग रंगती झाली, जन्मदारी तुला न्यारी. 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 विद्या तुझे गेले म्हणे, विद्या तुझे गेले म्हणे, विद्या तुझे गेले म्हणे, विद्या तुझे गेले म्हणे. तुला पाहुणी काय रे, तुला पाहुणी काय रे, तुला पाहुणी काय रे, तुला पाहुणी काय रे. तुझेला बोली अंगणी, किंवा देशी दासी घरी. तुझेला बोली अंगणी, किंवा देशी दासी घरी. तुझे राज रंगी नाही, जन्मदारी तुला न्यारी. तुझे गेले म्हणे, तुला पाहुणी काय रे. तुझेला बोली अंगणी, किंवा देशी दासी घरी. तुझेला बोली अंगणी, किंवा देशी दासी चाल बी अशीच पाहिजे. आता त्याला चाल लावली. अरे अरे विठ्ठल नाही झाली.
आणि मग पुढं त्या देवाच्या कृपेने सुळाचं पाणी झालं. संध्याकाळी तुमची मज लागली सवी. दिवस संध्याकाळी गेला जनाबाईच्या दारात. कोण आहे? कोण आहे? अरे कोण आहे? मी कोण? रुक्मिणीबाईचा नवरा. त्यांची ओळखच अशी. आलो निजाच्या माहेरा भेटी रखमाईच्या सदा माझे डोळे पुढं रखमाईच्या पती एक हजारीलाची ती आम्ही रखमाईचा पती तू खामण्याची ती धरा. रखमाईचा पती त्याची ओळख ती त्याला काय करावं. रुक्मिणीचा नवरा विठ्या आलास काय? म्हणे, हो. होय बाय. जण येऊ दे ना, जण येऊ दे ना. बिलकुल नाही. बाहेर बाहेर व्हायचं, बाहेर व्हायचं. जनाबाईनं असा देऊ धरला, असा देऊ धरला आणि ढकली ढकली वाळवंटात ढकली ढकली वाळवंटात. आणि आपल्याकडे वाट लावताना राजाराम पद्धत काय जामण्याची पद्धत नाही. या जनाबाईने ढकललं आणि या आता या. आणि जनाबाई वाळवंट चढून नामदेव टेकडीवर येते ना येते. हा आधी झोपडीत येऊन बसला. जणे मी आलो. कस काय आला? मी तुला म्हणलोच होतो मी पुन्हा येईन. आलो. चल हो बाय. जनाबाई मगाशी गेलो म्हणे आता जाणार ना. का? मगाशी मनाने आलो होतो, आता आमंत्रणानं आलोय. मग तुला कोणी आमंत्रण दिलं होतं? तूच म्हणली या म्हणून आलो. असं ढकलून जरी दिलं तरी प्रेम त्यांना सोडून जात नाही. प्रेम यावे तया गावा चोजवी तया वैष्णवा. म्हणून प्रेम महाराज दुर्लभ आहे सगळ्यांना, पण संतांना ते सुलभ आहे. तुला सोडून द्या. आणि इतकं उंचावर हे प्रेम नावाचं दोन्ही आहे. पण होतो तिघाचे मी वरील. मग ती उंची गाठावं लागत. आता याच्यातून सामाजिक आध्यात्मिक सगळा विचार आहे. काना सगळा अभंग सांगतो. आता तिघाचे मी वरील. खाली तमोगुण दाबायचा, नंतर रजोगुण दाबायचा, नंतर सत्वगुण दाबायचा. आणि 3 गुणाच्या पलीकडे गेल्यावर मग ते लोणी. म्हणून दही अंडीला किती थर पाहिजे? 3. 7 नाही. हे काय लई सदैव विडंबन चालू येते. महाराज जे म्हणतात ना हसाशी खेळ मर्दानी खेळ, त्यांना म्हणा जो गोविंदा वरच्या थरावर जातो त्याच्या आईचा बीपी पहा. परवा पेपरला बातमी होती महाराज. गेल्या वर्षी दहीहंडीमध्ये पडलेला पोरगा आतापर्यंत हॉस्पिटलमध्ये पडून होता. परवा दिवशी मिळाला. त्याचं वय किती? अवघ 17 वर्षाचा पोरगा. मुंबईतला वडाळ्यातला पोरगा. पेपरला बातमी होती. थर किती पाहिजे? 3. आणि ते बी कोणते 3? 7 वर्षाच्या आतल्या पोराचे 3. किती वर्षाच्या? 7. हे घोडम्यांचे नाही. छोटी छोटी गैया, छोटे छोटे ग्वाल, बारके बारके गोपाळ. आणि मग एकाची उंची 3 फूट. 5000 तर 7 ते 8 फुटावर पाहिजे. त्याच्यापेक्षा उंच नाही. आणि मग खाली तमोगुण रजोगुण आणि सत्वगुण दाबायचा. आणि या तिघाच्या वर जाऊन मग मी लोणी आपण खाऊ. काय करत. आता ही प्रेरणा सामाजिक कशी आहे बघा. किती थर आहेत? 3. खालच्या थराला भक्कम माणसं असतात. मधल्या थराला मिडल, जे खालच्या एवढे भक्कम नसतात आणि वरच्या एवढे दुबळे नसतात, मध्यम असतात. आणि वरच्या थराला दुबळे. आणि या तिघाच्या वर मग माझ्यासारखा एखादा नाजूक चढतो. याच्यातून काय प्रेरणा आहे? याच्यातून अजून एक प्रेरणा आहे. आता शेठ आता व्यवहाराच्या भाषेत बोलतो. हाय सोसायटी, मिडल क्लास आणि मागास म्हणजे आर्थिक मागास आहे ना. हाय सोसायटी, नंतर मिडल आणि नंतर मागास वर्ग. याच्यातून देवाला काय सांगितलं? अरे तुम्ही श्रीमंत आहेत ना, तुम्ही खाली व्हा आणि आता गरीबाला वर जाऊ द्या. गरीबाला काय करू द्या? वर जाऊ द्या. अरे गरीबाचे आधार व्हा, गरीबाचा आहार करू नका. सध्या गरीबाचा काय केला जातो? आहार केला जातो. व्यापाऱ्याचा कांदा असला की कांद्याला दर, आणि शेतकऱ्याचा आला कांदा घसरला, कांदा आपटला.
आणि या जगामध्ये सध्या भारतात, जगात काय बोलायचं आपण, भारतात पुढारी मजेत आहेत, व्यापारी मजेत आहेत, नोकरीदार मजेत आहेत, सिनेस्टार मजेत आहेत, खेळाडू मजेत आहेत, महाराज लोक खरंच मजेत आहेत. अंदाज येत असं ना. या देशात अडचणीत एकच वर्ग आहे, तो म्हणजे माझा शेतकरी. ऐका ना, पण गमत ऐका. शेतकऱ्याचं दुर्दैव काय माहिती का? शेतकऱ्याची दया विरोधकालाच येते. सरकार कोणतंही असू दे, दादा कोणाला येते दया? विरोधकाला. म्हणजे मागचं सरकार, म्हणजे मी कोणा पक्षाचं नाही, युतीचं जर सरकार असलं तर आघाडीला शेतकऱ्याची दया, आणि आघाडीचं सरकार असलं तर युतीला दया, पण सत्ताधाऱ्याला शेतकऱ्याची दया येत नाही. महाराज मला खोटं वाटलं, आता कापूस राजाराम 8 रुपये किलो विकायला, 80 रुपये किलो, माफ करा, 80 रुपये किलो विकायला आणि वेचायला 25 रुपये किलो. 1 किलो कापूस वेचला की दबायला किती द्यावे लागतात? 25 रुपये. आणि रेट काय? 80. 80 ते 25 काढा, बरं तेवढं नाही महाराज. त्या बायांना न्यायला गाडी, आणायला गाडी, पुन्हा दुपारी वडापाव द्यावा लागते. वडा पाव, त्याला वडा दिल्याशिवाय त्या पावतच नाही. आणि थोडं काय बोलायची हिंमत नाही. असो, मग त्या शेतात आल्या, सरपंच नेतात, भाजीपाला असला ते काढून नेतात, बोलायची हिंमत नाही मारत, मी का नेतात. जर म्हण हो बाई वांगे काय जरा तोडले, उद्यापासून येतच नाही बाई. काय बाई पण ये, इतकी कठीण स्थिती सध्या. मी वाईट वाटू देऊ नका बरं, तुमचे 1,500 काय मला टोचत नाही, पण या योजना बंद झाल्या पाहिजे. या योजना काय झाल्या पाहिजे? हे फुकटचं धान्य, फुकटचे दवा, बघा ना, सिलेंडर फुकटचा, गहू फुकटची, आजारी पडलं तर दवाखाना फुकट, बर खर्चाला महिन्याला 1,500 फुकट, राहायला घर फुकट. एवढंच नाही, पोरगी बाळणपणाला आली, तिचं बाळणपण फुकट, तिला शाळा फुकट, एसटी फुकट. मग कामच कोणी करेन, कामच कोणी करेन. सध्या देशासमोर 3 संकट आहेत. किती आहेत? लक्ष देऊ नका. सध्या देशासमोर किती संकट आहेत? 3. कोणती कोणती? माणसांना काम नाही, ऐकता का नाही? संकट माणसांना काम नाही, कामाला माणसं नाहीत, आणि जी माणसं आहेत ती कामाची नाही. माणसांना बेरोजगारी वाढली, बेरोजगारी वाढली, माणसांना काम नाही. बरं कामाला माणसं भेटतात का सांगा शेतकऱ्यांना? कामाला माणसं नाहीत, आणि जे आहेत माणसं ते कामाचे नाही. महाराज ती बाई 10 वाजता येते. किती वाजता? 10 वाजता. आणि मग कामाला लागती. मग रोजाना आलेली, तिला घडी घडी ताण लागती. रोजाना आलेली, तर तिची पाणी प्यायची स्टाईल कशी असते बघा माझ्याकडून. पाणी पिती का खाती तिलाच माणसाला काम नाही, कामाला माणसं नाही, आणि जी आहे ती कामाची नाही. जेवढी इनकमिंग तेवढीच आउट गोईंग. अवघड.
जाऊ दे, सांगण्याचं तात्पर्य एक करा, सगळ्यांना पुढं जाऊ द्या, होतो तिघाचे मी वरी. आता हे आपल्याला लोणी खायचंय, मी वर जातो देतो, पण आता ही काय पार्टी नाही प्लेट मध्ये देण्याकरता. मग काय करा, तुम्ही वारे दोही 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 मुख पसरोनी गडे मुख पसरोनी गडे तुम्ही वारे दोही तुम्ही वारे दोही मुख पण कशी वा, मुख पसरून वा. आता तो इकडे म्हणजे काय, तुम्हाला संसारात राहायचं तर संसारात राहा, आणि तुम्हाला ब्रह्मचर्य राहायचं म्हणजे प्रवृत्तीत पडायचं तर प्रवृत्तीत पडा, निवृत्तीत राहायचं तर निवृत्तीत राहा. फक्त तोंड आ करा. अर्थात माणूस ब्रह्मचारी आहे का माणूस गृहस्थी आहे याला अर्थ नाहीये, त्याला परमात्मा सुखाची किती आस आहे याला अर्थ आहे. हा करा म्हणजे काय करा, प्रेम सुखाची आस करून आ करून उभा राहा. तुम्ही वारे दोहीकडे मुख पसरून गडे. आणि दुसरी गोष्ट, आ करूनच राहा, तत्पर राहा. परमार्थात त्यालाच फळ मिळतं जो तत्पर आहे. तत्पर संयतेंद्रिय शूर आणि धीर स्वामी काजी तू तत्पर आहे. तत्पर हो, माणूस कोणी कामात तत्पर पाहिजे. बाई स्वयंपाकात तत्पर पाहिजे का नाही? नाही तर वेंदळी असली तर दोनदा मीठ टाकीत आणि एकदा चटणी टाकीत. गाय सुद्धा काय पाहिजे, तत्पर पाहिजे. नाही तर आपण हेच महाराज अभंगाच्या तिसऱ्या चरणात म्हणतात, तिसऱ्या चरण काय तयार पाहिजे चाली सगळं. पण आता तसा काळ नाही, आता लई तत्पर येतो. एकदा 4-4 जण आरडत एवढे बी तत्पर असो. तुम्ही वारे दोहीकडे मुख पसरून गडे आ करून उभा राहा. आणि ऐका, आता प्लेट मध्ये देणार नाही, मी गाडगं फोडणार आणि मग वाहते त्या धारा दोहीचा कोपरा गारे दोहीचा कोपरा गारे दोहीचा वाहते त्या धारा गारे दोहीचा कोपरा गारे दोहीचा कोपरा दोहीचा कोपरा
आणि वाहा की त्या धारा घ्या रे दोहीचा कोपरा. म्हणजे असं कसं होतं, एखादं फोडलेलं गाडग्याला आपण हात लावला की ते पाणी वगळून कुठं येतं, कोपरापर्यंत येतं. पण अडचण एक असते, आपला कोपर आपल्या तोंडाला कधीच पोचत नसतो. मी 1,00,000 रुपये देतो, माझ्याकडे बघा, कपड्यावर जाऊ नका. काय करायचं माहिती करायचं, हा गुळ घ्यायचा, असा कोपराला लावायचा आणि जिभेनं चाटून दाखवायचं. 1,00,000 रुपये द्यायला तयार आहे. जमत नसते, नका प्रयत्न करू तुम्ही. लगेच असं करायला लागले, थांबा थोडंसं, जमतच नसते. 1,00,000 रुपये द्यायला मी येणार नाही ना. जमलं तर नाही विठाला विठाला, जमलं तर का नाही ना विठाला विठाला. दोहीचा कोपरा, हे कोपरा गोपाळाचे नाही, परमात्म्याचे. आता दोही कोपरा म्हणजे काय, परमात्म्याचं सुख जर पाहिजे असेल तर श्रुतीतूनही मिळतं आणि स्मृतीतूनही मिळतं. घ्या रे श्रुती स्मृती ममैवाज्ञा, घ्या रे दोहीच्या कोपरा. आणि घ्या, लक्ष द्या. कुठं लक्ष द्या, माझ्या तोंडाकडे नाही, हाताकडे लक्ष द्या. तो का म्हणे हाती टोका आधी कोण निधी का. तोंडाकडे म्हणजे माझ्या बोलण्यावर जाऊ नका, माझ्या क्रियेवर जाऊ नका, माझ्या हाताकडे पहा, म्हणजे माझ्या फलाकडे पहा. म्हणजे परमात्म्याने कंसाला मारलं, आनंद बाबाला प्रेम केलं, क्रिया भिन्न नाही, पण दोघाला फळ एकच दिलं. परमात्मा विषम नाही, सगळ्याला सारखं देतो. म्हणून परमात्मा काला काय म्हणतो, सगळ्याला मिळालं पाहिजे, सगळं मिळालं पाहिजे आणि सारखं मिळालं पाहिजे. मी कोणाला कमी देणार नाही आणि कोणाला जास्त देणार नाही, फक्त माझ्या हाताकडे लक्ष असू द्या. मी देव मला मी कोणाला कमी देणार नाही, मी कोणाला जास्त देणार नाही, मी म्हणतो मी कोणाला देणारच नाही. असा परमात्मा लीला केली. पुढे काय झालं ते उत्तरार्धात पाहू. एकदा देवाचं भजन करून राहिलेल्या 10 मिनिटात देवाच्या लीला पाहून सेवेला पूर्ण करा. भगवान कंसाच्या कारागृहामध्ये वसुदेव देवकीच्या पोटी जन्माला आले. तिथं आलेले भगवान तिथं थांबले नाही. तिथून वसुदेवाने त्यांना गोकुळात नेऊन सोडलं. ठेवी तेथे देवाजीला माया घेऊन या आला. आणि इकडे रडे माया करिया कांत, नामा म्हणे उठले दूत. आणि सगळ्या मथुरेत रडापडी चालू झाली. आणि गोकुळात मात्र गोकुळी आनंद प्रगटले सुख, निर्भर ते लोक घरोघरी घरोघरी झाला. लक्ष्मीचा वास दैन्य दारिद्र्यास त्रास आला. गोविंद तयाचा आला अंतरा, दया क्षमा नरा नारी लोका. आणि लोका गोकुळीच्या झाले ब्रह्मज्ञान. केलिया वाचून जप तपे चिंता ते पळाली. गोकुळा बाहेरी प्रवेश भीतरी केला देवी. देवाला घरानंदाची गावा, धन्य त्याच्या दैवात. देवाले आले अविनाश धरुणी आकार, दैत्याचा संहार करावया करावया भक्त जनाचे पाळ. आले रामकृष्ण गोकुळाशी, मग गोकुळी आनंद. बरोबर ना. असो असा गोकुळात आनंदी आनंद झाला. सगळ्यांनी आनंद व्यक्त केला. आणि मग सगळ्या गोपिका नटून थटून नंदाच्या वाड्यावर निघाल्या. कशा नटल्या ऐकायचं का, कशा नटल्या ऐकायचं, गात्यात नाही तरी ऐकायचं. पण त्याची फी वेगळी. कोण देईन देत असले तर म्हणतो, नाही तर नाही बाबा आपला माल असा पाहिजे. हा धोनी भाऊ म्हणजे देतो, कुठली माणूस धरून ठेवला आपला, बस काय अडचण नाही. कशा नटल्या थोडा ऐकू दे बाबा. आवाज तर बसलेलाच पण प्रयत्न. हा थाप थाप.
पातळ आणि गोळदार तोड्या शोभे पैंजणावर चोडीली आली जर काट हातात सोन्याचे बूट गळा घालून मोन माळ बोरमाळ पुतळ्याची माळ गळा घालून सासळी सासळी मंदिर नादाली बोट भरली बिलवर शिल्वरानं भांग भरला मोत्यानं नाकात नत सरजाची नतीमध्ये लाल कडा कानात शोभे जुबा गवळणीच्या नाकामध्ये महबूबा साधा हे लय वाजी जाऊ नये हे लोक आपल्या कीर्तनाच्या बंद करते आणि जागरण गोंधळाच्या तारखा देते असो असं नटून तटून निघाले गोपाळ म्हणले मैया आज काय गोकुळ अरे नंदाला पोरगा झाला गोपिका निघाल्या यशोदेकडे आणि गोपाळ गेली नंद बाबाकडे बाबा तुला पोरगा झाला मग झाला म्हणे आनंद आहे आणि बाबानं काय केलं नंदस्त्वात म्हणजे उत्पन्ने जातल लादो महामना मोठ्या मनाच्या नंदाच्या घरी नंदा कृष्णाचा काय झाला प्रगटीकरण झालं आणि मग ऐका नंदानं कळाल्या बरोबर जे निरोप सांगत त्याला गळ्याचा हार तोड दे कोणाला अंगठी काढून दे कोणाला कड काढून दे आपण सगळ्यांचाच त्या नंद बाबाकडे जाणं होय ना भला मोठा नंदाचा वाडा वाड्याला 7 दार आणि प्रत्येक दारात दान धर्म चालू केला कोणी नंद बाबाने एका दारामध्ये गहू तांदूळ वाटू लागले एका ब्राह्मणाने गहू तांदूळाचं दान घेतलं एकाने विचारलं केशवपंत काय घेऊन निघाला म्हणे अहो 1 नंबर बासमती तांदूळ आणि बरीचशी गहू म्हणले घेऊन निघालं अरे गहू तांदूळ काय घेऊन बसले या दरवाजातून जा का तिथं काजू बदाम वाटत त्याने दिले तांदूळाची पुके टाकू गेला काजू बदामाच्या दरवाज्यात काजू बदाम घेतले परत एकाने विचारलं केशवपंत काय घेऊन निघाला म्हणे काजू बदाम अहो काजू बदाम काय घेऊन बसले या दरवाजा जा इथं चांदी वाटतात दिली टाकून चांदीच्या दरवाज्यात गेला चांदीचं दान घेतलं निघाला प्रत्येकाने विचारलं केशवपंत काय घेऊन निघाला अरे चांदी अरे चांदी काय घेऊन बसला या दरवाज्यात जा इथं सोने वाटतात म्हणे त्याने चांदी दिली टाकून सोन्याच्या दारात गेला सोनं घेऊन निघाला प्रत्येकाने विचारलं केशवपंत काय घेऊन निघाला म्हणे सोनं अरे सोनं काय घेऊन बसला इथं माणिक मोते हिरे देतात म्हणले त्यानं सोनं बी दिलं टाकून 93,521 रुपयाचे ते दिलं टाकून ते माणिक मोत्याच्या शेतात गेला आता पुढचा आहे का आता शेवटचा दरवाजा आहे माणिक मोत्याचं दान घेतलं निघाला एकाने विचारलं केशवपंत काय घेऊन निघाला म्हणे माणिक मोती माणिक मोत्याला काय घेऊन बसला या दरवाजातून जा कृष्णाचं दर्शन होत आहे आणि त्यानं माणिक मोती टाकलं आणि कृष्णाच्या दर्शनाला गेला याचा अर्थ गहू तांदूळ काजू बदाम चांदी सोनं माणिक मोती जो टाकतो त्यालाच कृष्ण भेटतो जे याच्यात गुंतले ते गुंतलेच ते काय झाले हो मोकळे गुंते रीती पुंथे झालं तिचं काम आता हे गेले असा दान धर्म एवढा दान धर्म नंदानं का चालू केला लगड उत्तर गेलं लक्ष नाही का जेव्हा माणूस मनापासून हसतो तेव्हा मोठी बाजून हसता येत नसते ही बायोलॉजी माणसाला जेव्हा आनंद होतो मनापासून जेव्हा हसणं येतं आनंद होतो तेव्हा हात बांधले जात नाही काय केलं हसताना मुठी वळत नाही जसं इथं गुळ चाटता येत नाही तसंच हे हसताना मूठ बांधता येत नाही मग ज्याला आनंद झाला की त्याचा हात असा होतो आनंद झाला हात कसा होतो असा आपले हात असे का नाही आपल्याला आनंद झाला नाही अजून आपले हात असे असे नाही नंद बाबा का आनंदच तेवढा झाला जातल लादो महा मना हा असा भगवंताचा जन्मोत्सव झाला भगवान थोडे लहानाचे मोठे झाले मग असे सांगितलं तुम्हाला मग गोपाळ गोळा केले चोऱ्या करायला गेले आणि मग ते होतो तिघाची मी वरी झाला लोणी दिलं पोराने गोपाळाने खाल्लं पण खाल्लेलं गप बसत नाही ते कर करत आणि मग झाले मग पोट
रे बरी. सगळ्यांना ते पोटभर खायला भेटलं ना. नाही देखील ते मिळे भला भला बरोबर ना. म्हणती भला भला हरी तुझी संगती रे हा, म्हणे भला भला हरी तुझी संगती रे बरी. बरी. आता चालविषयी तरी नवजो आणि कासवे आणि कासवे काय देवा तुझ्या संग मिळालं. आणि मग जे आरडले गोपाळ म्हणजे झोपल्या होत्या त्या ताकन उठल्या. गडबडीनं मिसळीच्या चिमटी तोंडात धरल्या म्हणल्या बघू चोर मुले. पण गोपाळ म्हणली कृष्णा आता गोपिका उठल्या काय करायचं. काय नाही म्हणले लोकशाहीचा नियम आहे पचल तोपर्यंत माल खायचा आणि पकडल्यावर मार खायचा. लोकशाहीत माल खायची आणि मार खायची काय ठेवावं लागते सवय ठेवावं लागते. सध्या परळीला जावं लागते आता सगळे नंबर झाले. सध्या कोणाचा नंबर चालू आहे परळीचा चालू आहे. असो ज्यांच्या लक्षात आलं त्यांना धन्यवाद. ज्यांना नाही आलं त्यांनी लय ताण घेऊ नका. लय ताण घेऊन कीर्तन ऐकायचं नसतं. लय ताण घेतल्यानंतर मुळात कसे आम्ही ताण घेण्याचं तुम्ही काय लागेल तात्पर्य मार खायचा. गोपाळ म्हणजे कृष्णा एक मला मार सोसत नाही काळजी करू नको. मी गोपिकाला सांगून ठेवले सोसर एक मला कृष्णा जसा आत यायचा मंत्र तसा बाहेर यायचा मंत्र नाही काय नाही ना म्हणला. मी आत यायचा शिकलो बाहेर यायचा शिकलोच नाही. एक गोपाळ थोडा हुशार होता. हुशार नाही चाबरा होता. ग्रामपंचायतला दोनदा उभारून पडलेला होता. तर कृष्णा मगाचा मंत्र उलटा म्हण बरं बघ बरं काय होतं. आणि झाका डोळे झाकले परमात्म्याने मंत्र उलटा म्हटला. सगळे गोपाळ बाहेर गेले पण एका गोपाळाने अर्धे डोळे झाकले होते. ज्याने अर्धे डोळे झाकले भाविक विश्वासी पार उतरले त्याशी आणि तो का म्हणे नाशिक उतरक्याचे कपाळी. ज्याने अर्धे झाकले ते अर्ध आत आणि अर्धे उघडे अर्ध बाहेर असं त्या धुराच्या सावण्यात अडकलं. काय म्हणतो तुमच्याकडे दूर जायचं असतं ते दोराड्यात अडकलं. गोपी म्हणे आता सगळा नका भेटा ना एक भेटला धरा. गोपिकानं पाय पकडले. ते गोपाळाचं तोंड बाहेर होतं. त्या कृष्ण मला आतमध्ये वाटतं. कृष्ण गोपाळा म्हणला अरे असू दे करू दे सिंचन घोटाळा काढा त्याला बाहेर आपलाच आहे. आणि गोपाळने धरले हात गोपिकाने धरले पाय. गोपिका वडायच्या आत गोपाळ वडायचे बाहेर. अशा वडाताणीमध्ये ते गोपाळ फुटभर लांबला. आणि जेव्हा देवाचा दावा केला देवाने त्याला सोडवलं. याचा अर्थ काय देवाच्या सत्तेवर कधी आक्षेप घ्यायचा नसतो. म्हणून भजन बिंबिच्या देठापासून करायचं डोक्यापासून नाही करायचं. भजनामध्ये डोकं नाही चालवायचं. डोकं नाही चालवायचं का बरं. डोक्यात जेव्हा ओटात येतं ना तेव्हा ते सरळ येतं. पोटात जेव्हा ओटात येतं ना ते वाया हृदयातून येतं. भजन कुठून करायचं बेबीच्या देठापासून. कारण पोटातलं ओटात येताना मध्यंतरी हृदय नावाचं गाव लागतं. त्या हृदयाला स्पर्श करून ते येत असतं. म्हणून तर्क नाही करायचा. अशा अनेक वड्या केल्या. गवळणी प्रस्त झाल्या आणि यशोदेला म्हणू लागल्या यशोदे कृष्णाला सांगावे गोकुळी राय घालावे. यशोदे कृष्णाला सांगावे गोकुळी राय घालावे. तुलाची गोड वाटे काना तुलाची गोड वाटे काना 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 नाशी यशोदे
रंगानं रंगानं हे मी कधीच म्हणत नाही. हे नारायणगावचं वार येईल तोंडाला आला असं. पण यशोदेला खरं वाटत नाही. यशोदा म्हणते सावळा का चिमणा माझा गवळणी तर खेळे राजा. भगवानले पुढे बहुत करणे आहे. एका दिवशी भगवंतानं घरात कोडी केली. यशोदेला प्रचिती आली. यशोदा म्हणजे कृष्णा ह्या माया उद्यापासून वनात जायचं. वनात जायचं ठीक आहे. म्हणजे काय आपले कार्यकर्ते संघ असले तर बारामती काय माडा काय आमची तयारी आहे. मग भगवंतानं सगळ्या गोपाळाला आवाज दिला. आता गोपाळ प्रतिसाद द्या. मी म्हणजे त्या स्वरात प्रतिसाद द्यायचा. तुम्ही गोपाळ म्हणा आणि मी तुमचा काना. शोभत नाही तर हो म्हणा. भगवंतानं सगळ्या गोपाळाला आवाज दिला. गोपाळानो हो गोपाळानो 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 तुम्ही गाया घेऊन जा रे. खेळ खेळे खेळून गोपाळ दमले. कांदे बार कोटी बुक काय खेळायचे सुख सगळ्यांच्या शितर एका जागी करायला लावल्या. त्याचा काला केला. कमळाच्या आकारानं गोपाळ बसवले. देवडे परमात्मा उभे राहिले. सगळ्याच लक्ष आपल्याकडे केंद्रित केलं. सगळ्यांनी इकडे बघा. पाठीमागचे सगळीकडे पहा. सगळ्यांच लक्ष आपल्याकडे केंद्रित केलं. सगळ्यांच्या मुखावर नर्म हास्य निर्माण केलं. थोडा हसा हसा बाबा. तुम्ही एकटेच राहिले आता. सगळा वस्ती हसली. हा बाबा बी हसली आता. सगळ्यांच्या मुखावर हास्य निर्माण केलं आणि परमात्म्याने सगळ्याला गोपाळ काला वाटला. त्याचं वर्णन भगवान शुकदेव करतात. बिभ्रद्वैनम जठर पटयो शृंग वेत्रे चकाक्षे वाने पानो मसृण कवलम तत्फलान्यंगुलीषु ज्येष्ठांमध्ये स्वपरिसुहृदो आसयन्नर्परिस्वैः स्वर्गे लोके निशक्ति भुभुजे यज्ञ भोपालकेनी